नामदेव ढसाळांच्या जीवनावर एक चित्रपट येतो. या चित्रपटाचं नाव आहे हल्लाबोल. महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सामाजिक जीवनातलं अत्यंत एक वादळी व्यक्तिमत्व. कुळीएत्ताकांची गोलपिठा असे त्यांचे कविता संग्रह मराठी मनावर गारुड करून गेले आणि अजूनही नामदेव ढसाळांच्या कविता, त्यांचं साहित्यिक भाष्य याची चर्चा सातत्यानं होत असते. या नामदेव ढसाळांच्या जीवनावर आधारित आणि त्यांच्या कवितेवर आधारित एक चित्रपट हल्लाबोल आणि चल हल्लाबोल आणि त्याचे चित्रपट दिग्दर्शक आहेत महेश बनसोडे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. याचं कारण असं की सेन्सॉरनं हा अजब प्रश्न विचारलेला आहे की नामदेव ढसाळ कोण आहे. नामदेव ढसाळ आम्हाला माहिती, महाराष्ट्रालाच नव्हे तर पद्मश्री नामदेव ढसाळ हे नाव संपूर्ण भारतामध्ये साहित्यिक आणि साहित्याचा अभ्यास करणाऱ्या इतर लोकांना सुद्धा माहिती असताना सेन्सॉर बोर्डानं हा सवाल विचारावा यावर सर्वच आश्चर्य व्यक्त करतायत. आपण थेट बातचीत करणार आहोत महेश बनसोडे यांच्यासोबत. महेशजी, खूप स्वागत आहे आपलं मॅच महाराष्ट्रामध्ये. मी मनोज भोयर. थँक्यू. जी कारणं सेन्सॉर बोर्डानं आपल्याला दिली आहे ती काय ती आपण समजून घेऊ. तशी ती कारणं प्रसार माध्यमातून पुढे येतेच आहे, पण तुमच्या तोंडून मला ऐकायचं आहे की कुठे त्यांनी तुमचा चित्रपट अडवला. आपला चित्रपटाचं नाव चल हल्लाबोल आहे. सेन्सॉरनी जेव्हा हा सिनेमा बघितला त्यांच्या लक्षात आलं की ही एक विद्रोही चळवळीवर आधारित सिनेमा आहे. 1970-75 सालातील दलित पॅन्थर चळवळ, युवा क्रांती दल चळवळ ह्या मोठ्या स्वरूपात काम करणाऱ्या मुवमेंट होत्या. ही फिल्म बघितल्यानंतर मला माहिती नाही त्यांनी का कट दिलेत. खरं तर त्यांनी सुरुवातीलाच असं सांगितलं की आम्हाला 3 दिवस द्या, आमच्या ज्युरींच्या मध्ये मतभेद आहेत, ह्या सिनेमाला US सर्टिफिकेट द्यायचं की A सर्टिफिकेट द्यायचं. तरी माझ्यासोबत असलेले पॅन्थर सुमेध जाधव, रवी भिलाने, संजय शिंदे यांनी विचारलं की तुम्हाला आत्ताच सांगावं लागेल काय असेल ते. तरी त्यांनी रिक्वेस्ट केली की तुमच्या सिनेमामध्ये एकही कट नाही असं रेवणकर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही थोडंसं म्हणालो की ठीक आहे, कट नाहीये तर मग 3 दिवस देऊ. 3 दिवसानंतर, 4 दिवसानंतर, 5 दिवसानंतर त्यांचा कसलाच रिस्पॉन्स नाही म्हटल्यानंतर आम्ही फॉलोअप घेतला. फॉलोअपला उत्तर नाही. शेवटी 15व्या दिवशी आम्हाला डायरेक्ट नोटीस आली आणि त्या नोटिसामध्ये जी माहिती दिली ती खूप धक्कादायक आहे. पहिलंच त्यांनी या सिनेमामध्ये महाराष्ट्राचं कुळदैवत, ज्यांना आपण खंडोबा या नावाने ओळखतो, मल्हार या नावाने ओळखतो, त्या खंडोबा देवताचा जे काही जागरणाचा कार्यक्रम असतो, जो वाघ्या मुरळ्यांचा कार्यक्रम असतो, ज्याला आपण लोकनृत्य या नावाने जगभर ओळखलं जातं, ते सीन काढायला सांगितलेले आहेत. ते सीन काढत असताना त्यांनी नोटिसात लिहिलेलं आहे की स्टेज डान्सरचा सीन काढून टाका. ह्याचा अर्थ ह्या सेन्सॉर बोर्डातील सेन्सॉरचे जे काय परीक्षक आहेत त्यांना हे कल्चर माहीत नाहीये, म्हणून त्यांनी स्टेज डान्सर हा शब्द वापरलेला आहे. खरं तर ते लोकनृत्य आहे आणि तमाम महाराष्ट्रीयांचा हा अपमान सेन्सॉर बोर्डाने केलेला आहे. दुसरा, ह्या सिनेमामध्ये मंदिर आहेत, कारण ग्रामीण भागातला सिनेमा असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये मंदिर आहेत आणि ते मंदिराचे जेवढे पण सीन आहेत ते सर्व सीन ह्या सेन्सॉर बोर्डाने आपल्या ह्या सिनेमासाठी काढायला सांगितलेले आहेत. त्याचबरोबर हरामखोर नावाचा शब्द आहे की तो सेन्सॉर बोर्डाला शिवी वाटतो, म्हणून आम्ही हरामखोर या शब्दाचा अभ्यास केला. तेव्हा कळालं की त्यासाठी मी कुराण वाचलं, अरेबिक भाषेतली काही पुस्तकं वाचली, तेव्हा कळालं की कुराण हा शब्द तसा शिवी नाहीये. जसा आपल्या भारतामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह देवांच्या बाबतीत राक्षस किंवा देव अशी संकल्पना आहे, तसाच हरामखोर हा शब्द आहे, तो शिवी नाहीये. त्याचबरोबर त्यांनी ह्या सिनेमामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पद्मश्री नामदेव ढसाळ यांची कविता काढायला सांगितलेली आहे. हे सगळं वाचल्यानंतर लक्षात आलं की पद्मश्री नामदेव ढसाळांची कविता ह्या सिनेमाचा बेसच जर युवा क्रांती दल आणि दलित पॅन्थर मुवमेंट आहे, तर मग ही कविता कशी काढायची, म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ मागून घेतला. UA सर्टिफिकेटसाठी त्यांनी रिजेक्ट करून टाकली फिल्म. A साठी त्यांनी 13-14 कट दिले, त्यातला हा सगळ्यात महत्वाचा कट त्यांनी सांगितला
म्हणून आम्हाला आश्चर्य वाटलं म्हणून विचारलं की का ही कविता काढायची. त्याच्यावर सेन्सॉर बोर्डाचे ऑफिसर रेवणकर आणि सय्यद रबी हाशमी यांनी सांगितलं की ह्या कवितेमध्ये शिव्या आहेत, शिरवाळ भाषा आहे, अश्लीलता आहे. म्हणून मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही कसं काय ठरवणार की ह्या कवितेमध्ये शिरवाळ भाषा आहे, अश्लील आहे, शिव्या आहे. कारण ह्याच कविता ऐकून आम्ही मोठे झालेलो आहोत. चळवळीमधला प्रत्येक तरुण प्रेरणा घेतो आणि तुम्ही ह्या कवितेला असं कसं काय म्हणता. ह्या कवितांना भारत सरकारने पुरस्कार दिलेला आहे. पद्मश्री नामदेव ढसाळांना पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे. या कविता बाहेरच्या देशामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेल्या आहेत, अनेक युनिव्हर्सिट्यांमध्ये शिकवले जातात. त्यावर ते ऑफिसर उद्धटासारखं म्हणतात, कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही. ही अतिशय चीड येणारी बाब होती. आम्ही त्यांना खूप समजून सांगितलं, ही गोष्ट जर बाहेर पडली, समाजामध्ये जर ही गोष्ट लक्षात आली, तुम्ही आम्हाला लेखी नोटीस दिले, त्याच्यामध्ये तुम्ही पोयम काढा म्हणून सांगितलेलं आहे, ही गोष्ट जर समाजात समजली तर लोक रस्त्यावर उतरतील आणि ह्याचा जो पण काय परिणाम होईल त्याला सेन्सॉर जबाबदार असेल, ऑफिसर तुम्ही जबाबदार असाल. तर त्यांनी उद्धटासारखं उत्तर दिलं की तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही तुमच्यावर अन्याय करतोय तर तुम्ही आमच्यावर खुशाल केस करा, कारण आम्ही जे पण कट सांगितलेले आहेत ते आमच्या सेन्सॉर बोर्डाच्या गाईडलाईन नुसार सांगितलेले आहेत. पण मला एक प्रश्न पडतो इथे महेशजी, की सेन्सॉर बोर्डाच्या अनुमतीनं वेगवेगळे चित्रपट प्रदर्शित होत असतात, म्हणजे हिंदी चित्रपट सुद्धा, आणि त्यात बऱ्यापैकी शिवीगाळ असते. म्हणजे एकीकडे एक नियम आणि दुसरीकडे दुसरा नियम, असं काही सेन्सॉर बोर्डाचं म्हणणं आहे का? कारण 1 जुलै 2024 रोजी तुम्ही हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे सबमिट केला आणि 6 डिसेंबर 2024 रोजी तुम्हाला तो प्रदर्शित करायचा होता. रिलीज डेट घ्यायची होती, पण ती रिलीज होऊ शकला नाही आणि आता तो लांबणीवर त्यांचं प्रदर्शन पडलेलं आहे. काही अजेंडा दिसतो का, काही उद्देश दिसतो का की हा चित्रपट मुद्दामून त्यांना अडकवायचा आहे? हा, मुळात खरं तर हा सेन्सॉर बोर्ड विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण इंग्रजांनी सेन्सॉर बोर्डाची सुरुवात केली. इंग्रजांचं ज्या ज्या देशांमध्ये राज्य होतं, म्हणजे आपण साध्या भाषेत म्हटलं तर अर्ध्या पृथ्वीवर त्यांचंच राज्य होतं. असं लोक म्हणतात की सूर्य मावळत नव्हता त्यांच्याकडे, असं त्यांचं राज्य होतं. पण ज्या ज्या राज्यामध्ये इंग्रज होते त्यांनी आपल्या विरोधात कोणीही नाटक, पथनाट्य किंवा पुस्तक किंवा लेख किंवा सिनेमे काढू नये म्हणून सेन्सॉरची स्थापना केली. आणि तेच रूल इंग्रज सोडून गेल्यानंतर आपल्या भारतामध्ये काँग्रेसची सत्ता आली. काँग्रेसने तसंच सेन्सॉर बोर्डचे रूल आणि सेन्सॉर बोर्डचा हत्यार म्हणून वापर केला. काँग्रेसच्या विरोधात कुठल्याही लोकांनी आवाज उठवू नये, सिनेमे काढू नये, नाटक करू नये, ह्यासाठी त्याचा हत्यार म्हणून वापर केला. त्याच्यानंतर आता भाजप आहे, भाजप ही त्याचा हत्यार म्हणून वापर करीत आहे. आता मी कोणत्याही पक्षाबद्दल बोलत नाही, कारण कोणाची सत्ता आली तरी भारतीय राज्यघटनेवर हा देश चालतो. त्याच्यामध्ये हे सेन्सॉर बोर्ड सारखा अडथळा निर्माण करून ठेवून त्याचा शस्त्र म्हणून वापर करणं योग्य आहे का, असा माझा मोठा प्रश्न आहे. आणि ह्याचाच वापर करून ते बहुजनांचे सिनेमे नाकारतात. कारण त्याच्यामध्ये जी असणारी गाईडलाईन आहे ती गाईडलाईन 52 साली थोडेफार त्याच्यात चेंजेस केलेले आहेत. पण ते चेंजेस असे आहेत की त्या गाईडलाईनचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यामध्ये बहुजनांची कुठलीच गोष्ट पास होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, मला उद्या उपरा कादंबरीवर सिनेमा करायचा आहे तर ही कादंबरी त्या गाईडलाईन मध्ये बसत नाही. कोणतीही दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मुस्लिम, गरीब, शेतकरी, कामगार यांची कथा ह्या गाईडलाईन मध्ये बसत नाही. आणि मग ते रिजेक्ट करतात. मग त्याच्यामध्ये काळे रस्ते चालवतात, टेबल खालचे रस्ते चालवतात, वशिल्यांचे रस्ते चालवतात, पॉलिटिकल गोष्टी चालू होतात, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. त्याच्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे. आता मी पाहिलं की अनेक सुबोध मोरेंचे अनेक आपले मित्र आहेत किंवा बहुजन संघटनांचे नेते असतील, संघटना असतील, दलित संघटना असतील, यांनी मात्र या मुद्द्यावर आता आवाज उठवलाय की नामदेव ढसाळ कोण आहे असा प्रश्न त्यांनी विचारलेला. एक तो तर नामदेव ढसाळ यांच्या चाहत्यांचा अपमान आहे. आणि सेन्सॉर बोर्ड काही गुळाचे गणपती नसतात, त्यांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींची माहिती असते किंवा ते माहिती काढतात, तेच त्यांचं काम आहे. एखाद्या व्यक्तीवर जर चित्रपट होत असेल, एखाद्याच्या जीवनावर जर चित्रपट निर्मिती होत असेल तर तुम्हाला तो व्यक्ती जाणून घ्यायचा असतो. चित्रपट त्याच व्यक्तीवर तयार होतो जो व्यक्ती मोठा आहे, ज्याचं साहित्य मोठं आहे, ज्याचा सन्मान
हा साहित्यिक संघटनांनी केलेला आहे, पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि असं असताना अत्यंत आश्चर्यकारक प्रश्न त्यांनी विचारला, अत्यंत अजब हा सवाल आहे जो सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना न शोभणारा आहे. आणि असं असताना सुद्धा त्यांच्या कवितांवर त्यांनी आक्रमण केल्याचं साधारणतः आपल्याला पाहायला मिळतं. आणि कविता हा तुमचा बेस असं म्हणता, कारण युवक क्रांती दल, दलित पॅन्थरच्या काळातला सगळा तो प्रसंग जर उभा करायचा झाला आणि जर तुम्हाला नामदेव ढसाळ जर कवितेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडायचं आहे आणि त्या कविता जर काढून टाकल्या तर तुमच्या चित्रपटातला जो चित्रपटाचा प्राण जाण्याची शक्यता आहे, किंवा जे तुम्हाला मांडायचं चित्रपटातून लोकांसमोर ते सुद्धा तुम्ही नीट्सपणे मांडू शकणार नाही आणि दिग्दर्शक म्हणून तुम्हाला ते पोहोचवता येणार नाही. बरोबर. बोला. ही एक महत्वाचीच गोष्ट आहे की ह्या सिनेमाचा प्राण आहे पद्मश्री नामदेव ढसाळांची कविता, कारण हा सिनेमाचा बेस तो असल्यामुळे. मला थोडीशी शंका काय येते की ह्या सेन्सॉर बोर्डामध्ये जे पण परीक्षक नेमलेले आहेत त्या परीक्षकांना ह्या गोष्टीची जाण असावी किंवा जाणीवपूर्वक हे करत आहेत, कारण मी तसे त्यांना अनेक पत्र लिहिलेले आहेत की आम्हाला त्याची शंका येऊ लागलेली आहे. कारण परीक्षकांची यादी जेव्हा आम्ही बघितली त्या यादीमध्ये 95% लोक एका विशिष्टच समाजाचे आहेत. त्याचबरोबर ह्या सेन्सॉर बोर्डाच्या आतापर्यंत झालेल्या अध्यक्षांची यादी बघितली तर ते अध्यक्ष ही विशिष्ट वर्गाचेच आहेत, भांडवलदार आणि विशिष्ट वर्गाच्याच हातात हा सिनेमा असल्यामुळे हा वर्ग त्यांची संस्कृती आणि त्यांचे विषय आणि त्यांचा स्वतःचा बचाव होईल ह्यासाठी ह्या सेन्सॉरचा वापर करतायत. आणि बहुजनांचे विषय जेव्हा बाहेर येतील, त्यांची संस्कृती जगापुढे येईल, तेव्हा हे उघडे नागडे पडतील ह्याची त्यांना भीती असल्यामुळे त्यांनी तशा गाईडलाईन केलेल्या आहेत आणि त्याच गाईडलाईनच्या अंडर आपल्या सिनेमाला रोखलेला आहे. आणि ह्या सिनेमामध्ये असणारी पद्मश्री नामदेव ढसाळांची जी कविता आहे ती खूप महत्वाची कविता आहे, ह्या सिनेमाला पुढे घेऊन जाणारी कविता आहे. त्या कवितेमध्ये अख्खं आंदोलन दाखवलेलं आहे. ते आंदोलन चिरडून टाकण्याचं काम हे सेन्सॉर करत आहे. ठीक आहे, मला तुम्हाला नामदेव ढसाळांच्या जीवनावर चित्रपट का काढावा असं वाटला? नामदेव ढसाळ अत्यंत वादळी व्यक्तिमत्व, साहित्यातलं बंडखोर कवी, बंडखोर साहित्यिक, आणि मलिका अमर शेख त्यांच्या पत्नी, त्यांच्याही कविता. आवाज कट होतोय. माझा आवाज आता येतोय आपल्यापर्यंत? आता आवाज येतोय? हॅलो भाईजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? आता आपण कदाचित म्यूट केलं असावं. हा, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत आता? नाही, मध्ये कट होतोय. वर्ष सोहा तुम्हाला नेट दिला? हरकत नाही. आता आवाज येतोय का? माझा प्रश्न असा होता की नामदेव ढसाळ अत्यंत बंडखोर साहित्यिक, पण तुम्हाला त्यांच्या जीवनावर चित्रपट का काढावा असा वाटला? नाही, हा गैरसमज आहे. आपण त्यांच्या जीवनावरती सिनेमा काढलेला नाहीये. त्याचं कारण असं की ऑलरेडी त्यांच्या जीवनावरती म्हणजे बायोपिक बनवण्यासाठी कोणाला तरी त्याचे राईट्स दिलेले आहेत आणि ती टीम त्यांच्या जीवनावरती फिल्म काढत आहे, त्यांचं काम सुरू आहे. आपल्या सिनेमाचा विषय त्यांचं बायोपिक नाहीये. आपल्या सिनेमाचा विषय आहे की आजच्या तरुणांना जेव्हा त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो तेव्हा त्यांच्या पुढे प्रश्न पडतो की हा कायदा सर्वांसाठी सारखा आहे, परंतु काही भांडवलदार लोक किंवा काही विशिष्ट वर्गातली लोक हा कायदा आपल्या पायाखाली तुडवतात. मग आपल्या पुढे पर्याय काय आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला ते उत्तर कसे देणार? तेव्हा एक विद्रोही वकील त्यांना दलित पॅन्थरची गोष्ट सांगतो आणि मग त्याच्यामधून ते प्रेरणा घेतात आणि त्यातूनच हा सिनेमा आपला पुढे सरकत जातो. आणि त्याची कॅची लाईन आहे जशाच तसे, टिक फॉर टॅग. बरोबर. ही थोडी गोष्ट सुधारून घेऊया. चल हल्ला बोल या चित्रपटाची कथा वेगळी आहे आणि त्याचा आधारही वेगळा आहे. युवक क्रांती दल आणि दलित पॅन्थर ही चळवळ महाराष्ट्रानं पाहिली आणि याचे साक्षीदारही अनेकांना होता आले. तर या चळवळीतल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या चित्रपटांमधून पुढे येतील आणि त्यासाठी तुम्ही नामदेव ढसाळ यांची कविता तिला स्थान दिलं, आदराचं स्थान दिलं आणि या कवितेतून तुम्हाला त्यावेळेचा सगळा पट तुम्हाला उलगडून दाखवायचा आहे. अर्थात नामदेव ढसाळ चित्रपटाचे सगळे राईट्स घेतले गेलेले आहेत आणि त्यावर बायोपिक सुद्धा येतोय, त्याचंही काम सुरू आहे. पण या निमित्तानं नामदेव ढसाळांच्या
कामाचं सुद्धा एक महत्व या तुमच्या चित्रपटाद्वारे जरूर लोकांसमोर दिसणार आहे. हो माहिती हो 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 दिसणार आहे. कारण बरोबर. ह्याच्यामध्ये दलित पॅन्थरमध्ये ज्या ज्या लोकांनी काम केलेलं आहे ते सगळी लोक ह्या सिनेमामध्ये तुम्हाला थोड्याफार सीनमध्ये ते दिसणार आहेत आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आजचे तरुण लढताना दिसत आहेत असे ह्या बरोबर. सिनेमाची गोष्ट आहे. अनेक लोक तुमच्या पाठीशी आहे. मी मगाशी उल्लेख केला आणि तोच तुम्हाला खरं तर प्रश्न होता, पण आवाज येत नव्हता तुम्हाला नीट. दलित हा हा संघटना, त्यानंतर बहुजनवादी संघटना, इथले मुंबईतले नेते, महाराष्ट्रातले नेते तुमच्या पाठीशी आहेत आणि हा. सातत्यानं त्यांच्यासोबत तुमची बातचीत सुरू आहे. पण याचा दबाव सेन्सॉरवर येण्याची शक्यता आहे की हो हो सेन्सॉरने आपले काम बंद केले? मला माहिती नाही नक्की काय झाले कारण बरेचसे नेते डायरेक्ट सेन्सॉर बोर्डावर पण गेले. आज जितेंद्र आव्हाड साहेब पण डायरेक्ट सेन्सॉर बोर्डावर गेले. अनेक नेत्यांनी पत्र वगैरे दिलेले आहेत, अनेक संघटनांनी पत्र दिलेले आहेत. परंतु सेन्सॉर बोर्डावरती जे अध्यक्ष बसलेले आहेत किंवा तिथे रिजनल ऑफिसर बसलेले आहेत ते कुठल्याही पत्राला उत्तर देत नाहीयेत किंवा ते भेटत नाहीयेत. त्यामुळे मला असं वाटतंय की हे म्हणजे व्यवस्था दगडासारखी आहे. किती डोकं आपटात यांना काय पाजर फुटत नाहीये असा पण प्रकार मला दिसतोय. सेन्सॉर बोर्डाने जर बदल केले नाही तर तुमची भूमिका पुढे काय असेल? म्हणजे ते आपल्या नियमावरती समजा अडून बसले आणि त्यांनी सांगितले की हे कट्स पाहिजे आणि या कविता तुम्ही काढून टाकल्याशिवाय चित्रपट आम्हाला म्हणजे सर्टिफाय करता येणार नाही, तेव्हा तुमची भूमिका काय असेल? आपण त्या कायद्याच्या सिस्टीमनुसार हा सिनेमा रिवायझिंग कमिटीकडे दिलेला आहे. रिवायझिंग कमिटी सरकार नेमेल, ती रिवायझिंग कमिटी सिनेमा बघेल. त्यांनाही त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम वाटले, त्यांनी काही कट सुचवले आणि ते जर आम्हाला मान्य नसतील तर आम्ही ते कोर्टाकडे घेऊन जाऊ. कोर्टामध्ये मग जो काही निर्णय होईल तो आम्ही मान्य करू. खूप धन्यवाद. या निमित्तानं महेश बनसोडेजी तुमच्याशी चर्चा करता आली आणि समजून घेता आलं की चल हल्ला बोल हा चित्रपट नेमका काय आहे आणि चित्रपटातल्या कुठल्या भागावर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप नोंदवलाय आणि तो किती गैरलागू आहे आणि नामदेव ढसाळ कोण आहे असं विचारून त्यांनी तसा नामदेव ढसाळ आणि त्यांच्या साहित्याचा आणि त्यांच्या चाहत्यांचा अपमान केलाय हेही आपण बघितलेलं आहे. तुमच्या चित्रपटाला लवकरात लवकर संमती मिळो, तुम्हाला सर्टिफाय करो सेन्सॉर बोर्ड आणि त्यांनाही बुद्धी येऊ आणि इतक्या चांगला विषय तुम्ही हाताळतात आणि दलित पॅन्थर आणि युवक क्रांती दलाची जी काही चळवळ महाराष्ट्रानं बघितली, जी धगधगती मशाल घेऊन चळवळीची अनेक लोक पुढे जात होते, तो दैदीप्यमान इतिहास लोकांसमोर पुन्हा एकदा या चित्रपटाद्वारे मांडला जावा आणि तो लोकांनी बघावा अशा शुभेच्छा तुम्हाला देतो आणि इथेच थांबतो. खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला महेशजी, खूप खूप धन्यवाद. ही मुलाखत महेश बनसोडे यांची तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्याचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा. खूप खूप धन्यवाद, प्रेक्षकांचे आभार, नमस्कार.